ओके, आपल्याला ऑलरेडी लेट झालं आहे. साहेबांची आंघोळ झाली का? साहेब बघा इथं. आता साफ टिकायला लागेल आपल्याला. हिंटो आम्ही नंतर देतो. त्याला कल्टी मारायच्या मागे आता. चलो, गुड मॉर्निंग. आता आम्ही निघतो एकविरा. मग रेडी? चलो गणपती बाप्पा मोरया. चला. नॉनस्टॉप जाऊ आपण. नाही उठा, रोड क्लिअर आहे. संडे आहे ना. हां, वाशीवाला आतला रोड. पेट्रोल पंपाच्या बाजूला. आता आपला नेक्स्ट स्टॉप कुठला असेल? नेक्स्ट स्टॉप आपला पनवेल. अरे पनवेलला ना. पण इथून आपण निघूया मला आता पाऊण तासात. हाच आहे ना ब्रिज. झोपू काशी पूर्ण. बेलापूर हलवा बोलतोय मी. हां, रिलॅक्स. आपल्याला बघता आपण ऑलमोस्ट बेलापूरला पोचलो ना. लकीली आज संडे असल्यामुळे काही ट्रॅफिक नाही आहे म्हणून मी. आपला गेला पुणे. हा ओल्ड रोड आहे, पूर्वीचाच रोड आहे, पण चांगला रोड आहे ॲक्च्युली बघायला गेला तर. चालवायला मजा येते. फक्त छोटे स्पीड ब्रेकर आहेत कंटिन्यू, एका मागे एक. शेड्यूल तर आता आम्ही शेड्यूल टोल नाका शेड्यूलला. हां, सॉरी शेड्यूल टोल नाका आपण क्रॉस करतो. म्हणजे एरियाचं नावच शेड्यूल आहे. मला ते तुम्हाला माझं एक प्रॉपर एक मिनी सेटअप दाखवतो बघा. तर हा आहे माझा ॲक्शन कॅमेरा. आणि त्या ॲक्शन कॅमेरासाठी माईकचा इश्यू आहेच आहे कॅमेराला. सो त्याच्यासाठी हे मी एक सेटअप बनवून घेतलं. स्पेशली आग्रावरनं बनवून घेतलं. आग्रावरनं हे पार्सल मला कुरिअर आलं. त्याच्यात एक ऑप्शन असं आहे की तुम्ही ऑन द गो तुमचा एक माईक पण कनेक्ट करू शकता अँड ऑन द गो तुम्ही चार्जही करू शकता. दॅट्स इट. डिस्टन्स आम्ही कवर केलं. अजून अराउंड एक 55 किलोमीटर आम्हाला कवर करायचं आहे. शॉर्ट ब्रेक घेतला आहे. रायडरही चेंज करतो. कसं वैताग आला मागे बसून. बोलला मी बाईक चालवतो. मी ओके ठीक आहे तू चालव. थोडं POV चेंज होणार. कॅमेरा सेटअप त्याला आहे ना. आता मी मोस्टली मोबाईलने ट्राय करेन. आता रायडर चेंज झालं आहे. पुढे आता नाही झालं ना. मग आता थोडं डिस्टन्स नवीन कवर करणार. चला निघूया पुढे. मध्ये मी एक शॉप देईन. वातावरण मला तरी शॉप सांग. आपली पण येणार निंजा 650 लवकरच. सो आता मी एक हॉल्ट घेतलं आहे. छोटा हॉल्ट. हालत पूर्ण खराब झालं. आय डोंट नो केसांची हेअरस्टाईल कशी झाली. तुझे बघू रे हेअरस्टाईल. तुझ्या गेम झालेली आहे. पावसाळ्यात हा सीनच वेगळा असतो जरा. चल निघूया. सो आज स्पेसिफिक रिझन असं की बाईक घेतल्यापासून मी एकविरेला गेलोच ना. एकविरेच्या बाजूने गेलो आहे. अनेकदा. सो आज विचार केलं जाऊया. संडे पण आहे आणि पार्टनर पण आहे. त्यामुळे मी विचार केला आज डेफिनेटली जायचंच आहे. काल रात्री कल्याण डोंबिवली. आज लोणावळा. फायदा झाला आपल्याला भयंकर. शिलफाटा फिरायचं म्हणजे मरण. फ्रेश व्हायचं आपल्याला. हालत खराब. स्टॉप घे आणि हात मार. सो आता रायडर चेंज झालं आहे. ऑब्विसली मीच चालवणार. मागे मयू बसणार. आराम थोडा.
अरे इथून ऑलमोस्ट किती वाजलेत? बापरे. गणपती बाप्पा मोरया. जर्नी कंटिन्यू. आता सीन झाला आमच्या बरोबर. एक मांजरीचा पिल्लू असा रोडवरून क्रॉस करत आला. तो इतक्या स्पीडमध्ये होता, तो वरती चढला, तिकडून खाली त्याने उडी मारली. आय डोंट नो कसं झालं. तो खाली पडला आमच्या समोर. लकीली बघतो तो हे वॉज लाईक वॉकिंग चालत होता. लकीली आता त्याला लागला नसेल. हा वाला स्पॉट ना, हा पण चांगला आहे. हा ना, ये देख भाई निंजा 650 तर घ्यायचीच आहे रे. पुढे तुम्हाला मगनलाल चिक्की राहू. मगनलाल चिक्की. सिरियसली हेल्मेटवर कळत नाही गाडीचा स्पीड किती आहे. 50, 60, 70 कधी जाते कळतच नाही. पूर्ण फॉग होता. बरं इतकं हार्डली मला दिसत होतं थोडं. हा पण स्पॉट चांगला आहे इकडे. इथे फोटो चांगले येतात. हां वाव. बाईक घेऊन वरती जाऊ आपण. हां बाईक घेऊन वरती जाऊ. अरे बापरे. फायनली पायथ्याशी पोचलो आपण. समजलं इकडे. अरे नाही तो चिपकला ना. सोड बायू. कटकट कोणाचे? अरे ती गाडी वाकले पण किती. आपली एवढी वाकली लावताना मी डाऊट करतो. तिला फक्त अजून धक्का लागला वापस पडणार आहे ती. कुठे टाकू आतमध्ये? 2 मिनिटं पाय पडून जातो ना. आम्ही लगेच निघू रे. आता हे बा अंगावर एवढे कपडे घातले तर अख्खा घामाघूम झालो आम्ही. चिकट झालो पूर्ण. रेकॉर्ड झाला वाटतं. सो फायनली ॲट लास्ट आम्ही पोचलो. ही आपली सवारी आणि पायथ्या झालो होतो आम्ही. पायथा दर्शन घेणार आणि डिरेक्टली आम्ही वरती जाणार. सो आम्ही पोचलो आता. पायथा दर्शन झालं. तिथून आता एंट्री करतो आम्ही. मग काय करायचं? हळूहळू वरती जायचं. दर्शन भेटेल का? हो भेटायला पाहिजे रे. थोडी सेटिंगला असेल तर ठीक आहे. डायरेक्ट मी फोन केलेला आहे. एक जण आहे, जर तो असला तर मग आपलं होऊन जाईल. नाही तर मग आपल्याला 500 रुपयाची पावती कन्फर्म करू. आता काय बघ, पर हेड काहीतरी 250 आहेत. 2 पावत्या झाल्यानंतर तरी आपलं होईल. हां तेवढं झालं तरी एकदम पद्धतशीर होईल. सो लेट्स सी पुढे आमचा कसा काय प्लॅन आहे. माझ्यात काय एनर्जी बिलकुल उठली नाही. अजून एनर्जी ठीक आहे. काय घेऊन आला रे? एक तर सॅटर्डेला जिम बंद होती आणि संडेला तर ऑब्व्हियसली असतेच. सो आज कार्डिओ, फुल कार्डिओ. हो अजून मला एवढं चढायचं बघा. इथून इकडे 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 समोर समोर टॉपवरती जायचं. टॉर्चर आहे भाई, नेक्स्ट लेवल.
ऑलमोस्ट आमची हवा टाईट झाली. खायचा वास आला बस. तर ऍक्च्युली आपण काही खाल्लं नाही सकाळपासून, तर तो इश्यूज आहे. तर वरती काय भेटणार नाही आपल्याला, 2-2.5 तास तिकडे जातील. लवकर निघायचं, पास घेऊ तिकडे, तुरकूया, निघूया. पुढे काय आपल्या घरी पण तयार करायचं. आणि इथे मला असं वाटतं ऑर्डर तिकडे द्यायला जावं. जा बघ. पोचलो ना? नाही नाही, खूप स्ट्रगल नंतर पोचलो आम्ही. एक मिसल खावी लागली आम्हाला, काहीच एनर्जी उरली, आम्ही पूर्ण ट्रेन आउट झालो होतो. अरे? छत्रीची आठवण आली, छत्रीची. हो, जत्रेची आठवण आली, बरोबर. एक नवरात्री आणि दुसरी जत्रा अफाट करते, अफाट. तुम्हाला सीन दाखवतो, एकदा चेकआउट करायचं फक्त. ही म्युझिक कधी पण सुन द्या, आम्ही नाचायला तयार असतो. वाय वे. ओके, सो फार सो गुड. दर्शन भेटलं, पण आम्हाला ॲक्च्युली मुख दर्शनच भेटलं, की आज जाता नाही आली. तुम्ही बघू शकता बॅक साईडला भयंकर गर्दी, भयंकर क्राऊड पण इतकं आहे ना की पॉसिबिलिटी खूप कमी आहे की दर्शन भेटेल म्हणून. सो आम्ही विचार केला की ते इतर पास घेऊया. ओव्हरऑलमध्ये तेवढंच वेळ लागत होता. मला इथे ॲटलिस्ट इथे आलो आहे तर मुखदर्शन झालं तरी इनफ आहे आमच्यासाठी. एवढं आमचं झालं आहे की ना. तुम्हाला दर्शन घ्यायचं इथे बघा, बॅक साईडला बघा. तुमचं पण दर्शन झालंच समजा. आता पुढे अजून 2-3 स्पॉट आहेत, आम्ही डिस्कवर करणार, थोडा एक्सप्लोर करणार आम्ही. त्यासाठी थांबलो आम्ही. जाऊया ना. तर पुढे प्लॅन असं आहे की इथून आम्ही खोपोलीला जाणार. खोपोलीला स्वामींचा मठ आहे आणि एक पंचमुखी गणपती एका हनुमान आहे. गणपती हा सिरियसली पहिल्यांदा ऐकतोय. तिकडे आता जायचं आमचा प्लॅन चालला आहे. तर मोबाईलच्या बॅटरीज पण आमच्या पूर्ण कंप्लीट डाऊन झालेल्या आहेत. कुठेतरी हॉल्ट पण आम्हाला पहिला मोबाईल चार्ज करायचा. लकीली मी चार्जर कॅरी केलं आहे. सो आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. झालं दर्शन, खुश. आता मी खाली उतरतोय. पुढे प्लॅन अजून डिसाईड नाही आहे आमचा. ॲक्च्युली आमचा एक पोपट झाला, छोटासा पोपट झाला आमचा. नव्हतं आमचा. हा मारुतीचं मंदिर आहे कुठेतरी. अच्छा, पत्रे टाकले इथेच कुठेतरी आहे. झेडपीची स्कूल आहे, झेडपीच्या स्कूल जवळ म्हणे. इकडेच कुठेतरी आहे. आतामध्ये इथेच कुठेतरी आहे. देवीचं माहेर घर असंच कुठेतरी आहे आतमध्ये. आम्हाला रोड ॲक्च्युली विसरलो होतो आम्ही.
हो हो बरोबर आहे, एकदम बरोबर चाललोय आपण. स्लो कर हॉर्न. अच्छा आलो आलो आलो. हे देवीचं माहेर घर. सो ऑडियन्स, हेच ते देवीचं माहेर घर. काय इथे गाडी आपली काय एवढा मोठा सावलीतला वाडी. भैरव देवस्थान. नशीब खराब असेल तर गाडी तलावात पण जाईल. काय झालं एवढं नशीब. तो हेच ते देवीचं माहेर घर मलाच म्हणलं जातं. मला वाटत होतं की माझी इन्फॉर्मेशन चुकीची असावी. आधी मी क्रॉस चेक करून प्रॉपरली व्हेरीफाय केली. त्यांना विचारलं एक्झॅक्टली काय, तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की एक्झॅक्टली ते आपल्याला सांगतील काय एक्झॅक्टली आहे ते. असं इनफ आहे. ते कसं बॅकग्राऊंडला म्युझिक पाहिजे ते आपण देऊ शकतो. एकविरेचे माहेरघर देवघर येथील माहेरघर आहे. तर श्री काळभैरवनाथ आणि खंडोबा यांचं मंदिर आहे. जर कोणाला काही मदत करण्याची इच्छा असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट जरी केलं तरी चालेल. तर माझा नंबर आहे, मी संदीप कौदरे गुरव श्री काळभैरवनाथाचा पुजारी आहे. तर माझा नंबर आहे 8830683694. ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट जरी केलं आणि मंदिरासाठी जरी हातभार लावला तरी चालेल. त्या व्यक्तीला त्याबद्दल ट्रस्टतर्फे पावती दिली जाईल. तसेच तुम्हाला मंदिराच्या ट्रस्टच्या वतीने QR कोड पण दिला जाईल किंवा ट्रस्टच्या अकाउंट नंबर पण दिला जाईल. सर सगळे तुमची मदत तुमच्या स्वरूपात केलेली मदत ही पोचवली जाईल. तुम्ही वस्तू स्वरूपात जरी मदत केली तरी आम्हाला चालेल, त्याची पावती तुम्हाला दिली जाईल मंदिरातर्फे. सो आमचा हा परतीचा प्रवास. तरी आपल्याला अजून स्वामीच्या मठात जायचंय. अजून बस एवढंच ना. आणि आमची गेम झालेली आहे. पूर्ण डिटेन झालो आम्ही. गोरे होतो व्ह्यू टू एन्जॉय करू. तिकडे वरती जायचं होतं मला. अवतार मूवीचा राजेश खन्ना पूर्ण टॅन. मी पण कम्प्लीट टॅन झालोय, भयंकर टॅन. सो दिस इज हाऊ इट लुक्स. लेट्स गो सर. Ninja! Oh yeah! मागे ओके. सो आता रायडर चेंज होतोय. तो त्याला कंटाळा आला तर मी चालवेन. गणपती मोरया. वाजले किती?
आपलं कॉम्पिटिशन तो त्याला जोश आला अचानक त्याला जोश आला अचानक त्या कॉन्फिडन्स वाढला असेल. इथं पण ट्रॅफिक कसला सिग्नल स्वामी समर्थ महाराज की जय. प्रत्येक जागी दर्शन देतात आपल्याला. हा कोणता टोल नाका आहे रे? टाकू इथून कट रे. हा कट कुठून टाकली गाडी? नवरात्री खतम. किती जरा कापलेले कोणाच्या घशात जातील काय माहित. काय या मेंढ्याने हायदोस घातला रे सकाळपासून. घाटात लोणावल्यात नुसतं बडा डील चल नाहीत का? ये यही असली बाकी सब नकली. लव ऑफ माय लाइफ. बाप किसते रे ती? पण माखले नाही रे तू. कम्प्लीट माखलायस रे. हगर आहे ना मागे. हा हगर मला इतकं चिखल उडत नाही. चला जोशी हाच है खाना पड़ेगा यार. भूख लगा है. तो आता मी डिरेक्टली घरी पोचू. घरीच ना अजून काय कंटेंट नको ना आपल्याला. आता मी डायरेक्ट घरी पोचतो. आपण डायरेक्ट घरीच जाऊ. डायरेक्ट घरी जाऊया ना. हालत पूर्ण खराब झाली. काहीतरी खाल्लंय दिवसभरात. दिस आउट. त्याचबरोबर आमचे लागलेत ह्याची कोण खास भेटायला येणार होती. तिने पाऊण तास झाला आम्हाला थांबून ठेवला. ह्याची खास 2-3 किलोमीटर फिरवलं ते वेगळं. कधी येईल काय माहित. आणि पडतोय ते पाऊस. आणि आम्हाला जायचं ठाण्याला. कर्माने मारणार आम्ही. थंडस्टॉर्म वेगळं आहे. आम्ही भिजत जाणार आहोत. फुल भिजत. चला